आपलं ते राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम असतात का नाही, आपण जातो का बाहेर, असतात का नाही. आमचाही NSSचा कॅम्प होता कॉलेजला, जुनी आठवण होती. आणि तिथं काय होतं की असा खड्डा काढायचा होता, खड्डे वगैरे काढायचे असतात आणि तिथं होतं असं कठीण मुरमागत. मग आता आम्ही कॉलेजला गेले होते, आम्हाला जमायचं नाही हो. आणि आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती की ती कुणासंगच बोलायची नाही, अगदी बोलली तर एकदम आवाजावं बोलणार, असं एकदम साधुत्व सिद्ध केलं ग सगळ्या. NSSच्या कॅम्पला सगळ्यांची नजर तिला. आणि आम्ही ते खड्डा काढत असताना मला तो खड्डा निघणा झालाय तिथं जिथं काढायचा होता तिथं. म्हणून मी काय केलं, असा ते ज्या शाळेत जिल्हा परिषदच्या शाळेत होतं तिथं आमचा मुक्काम होता, तिथं सरांना काय म्हणलं, राजमाने सर आता रयतचे उपप्राचार्य झालेले आहेत, त्यांना मी म्हटलं की सर माझी जरा तब्येत बरोबर नाही, मी झोपतो. बरं म्हणले झोपा, झोप म्हणले. मग वर्गामध्ये मी झोपला, अशा ते बॅगा वगैरे होत्या, आरसा लावलेला होता त्या वर्गात. आणि दुपारचा असा झोपलेला असताना मला पैंजनाचा आवाज आला, छुम 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 छुम. मग आमच्या सगळ्या कॉलेजला माहित होतं की त्या मुलीच्याच पायात ते पैंजन आहे की जे वाजते. मग मला अंदाज आला की ती याला लागलेले. आणि जवळ आल्यानंतर ती काय म्हणली, तुम्ही आजारी आहे का. मग उभ्या आयुष्यात मला कोणतं आवाजावं बोललो. मला तुम्ही म्हटल्यावर मला वाटायला गेलं आणि तो गतिकडे झोपलीत का काय. म्हणून मी जरा असा अंदाज घेतला तर मी एकटाच होतो. मग मी उठून बसलो. मला म्हणले तुम्ही आजारी आहे का, तर म्हणलं होय. मग म्हणलं तुम्हाला चहा करून देऊ का. मग म्हणलं द्या की. बरं म्हणले आल्या. आणि ती गेल्या लगेच दुसऱ्याच्या बॅगेतली मी पावडर काढली, फसा 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 घेऊन आरशा पुढे गेलो, लावलं. ते लयच झाल्या वाटायला लागलं. पुन्हा कापड घेऊन पुसलं कसं तर, आणि पुन्हा हाय तसा येऊन झोपलो. आणि ते आले, तिने चहा वगैरे दिला. आणि ते कुठल्या तर बैठकीला वगैरे तिची मम्मी जात होती, त्यातनं ती जाती होती. मग चहा पिलो. मग ते आपण त्या जाहिराती वगैरे येतात का नाही बघा, ते ताजमहल टी पेल्यावर तबला वाजवत आहे, पुन्हा कुठला चहा पेल्यावर विमानावरच असं लोंबकाळत जात आहे, सगळं ते खोटं असतंय हो. कंपन्या बिपन्या काही नाही, ती पिऊन कुणी दिलाय ह्याच्यावर राहत. तो चहा पिलो. गेलो मी तिथं जिथं खड्डा काढायला लागली होती मुलं. माझं ते नवं खोरं फावडं कोणी नेलतं चोरून आणि तिथं मोडकं टाकलं होतं. मी नाही म्हणले. त्या मोडक्या फावड्यानं मी 3 दिवस एवढा खड्डा झाला नव्हता, त्या दिवशी 5 फूट खड्डा काढला. माने देशमुख सर तिथं आलं, माझ्याकडे बघितलं. मला म्हणले जयंता आला का 3 दिवसात तुला इथं बरं खड्डा झाला नाही, आता तुझ्याच्यानं होत नाही म्हणून आजार आहे म्हणून झोपलास. मी वळाकलं आणि अचानक येऊन 5 फूट खड्डा कसा काय झाला. पुन्हा माझ्या ध्यानात आलं मी काय चूक केली. माने देशमुख सर नावासहित सांगतोय, हे तर माहित असेल कोणाला तर, रयतचे उपप्राचार्य. म्हणलं सर चुकलं सर. म्हणलं असू दे. सर इतकं खुश होतं की मला शंका आली, सरासने बी कोणीतरी चहा दिलेली दिसते. अहो सर म्हटलं ही मोडकं जरी खोरं फावडं इथं नसतं तर मी नकान 5 फूट खड्डा काढला असता. आणि मग संध्याकाळी आलो. संध्याकाळी आल्यानंतर ती मुलगी पुन्हा ओळखच झाली ना. मग ती मला म्हणली आता आपण काय करायचं, आपण सगळ्यांची सेवा करायची, आयुष्य हे सेवेसाठी असतं. चालतंय म्हटलं सेवा. मग मला ती बासुंदी असतं ना, असं गट्टे असतात बघा, गट्टे झाले पाण्यात टाकून जरा ते मऊ करायचं असतं. मला ते काम दिलं पाण्यात टाकायचं. मग माझा जितू पवार म्हणून एक मित्र, तो आला आणि त्यानं बघितलं. मला म्हणलं काय लागलाय खोळ्यागत करायला. म्हणलं मला ते वैर वाटायला लागलं. जीवाभावाचा मित्र माझा, पण मला वाटायला लागलं ह्या जगातला हेच फक्त माझा दुश्मन आहे. मी म्हणलं इथनं पहिला जा. आला काय म्हणला खोळवू नकोस, ती काय तिच्या नादा लागलायस म्हणलं. असं तसं झालं. मग जेवलो बिवलो आणि ते सकाळी मुली इकडे तिकडे गेल्या. आम्ही आंघोळीला गेलो, मागं आलो. तो टेबलवर असा बसला होता, आला. आणि त्या मुली सगळ्यांनी, ती मुलगी बी त्यात गर्दीत उभा होती. मग मला बोलवून घेतलं, इकडे म्हणला. गेलो, उभं राहिलं. काय सांगितलं, ध्यान करायचं, धारणा करायची. बरोबर होय. रात्री म्हणला गाणी लावून नाचलो कोण आम्ही नाचलो सगळे मुलं हो.
संध्याकाळी टेप लावून आपण संध्याकाळी डान्स करायचं आणि झोपत होतो. कोण नाचलं रे? मी म्हटलं नाही. तुझ्या आई शपथ सांग बघू. मी म्हटलं मी. तिला म्हणतं हे असलं लबाड आहे. झालं, माझ्या पोटात गोळा आला, सगळी धरती, सगळा विषयच जय झाला आणि काय होणारच नव्हता हो. लय पुढचा विषय होता. आणि नंतर कॉलेज चालू झालं आणि पुन्हा माझं बघायचंच धाडस होईना, बघायचं धाडस होईना. आणि त्यानंतर मग असेच बरेच दिवस गेले आणि जिन्यावरून ती मुलगी त्या कळाल्यानंतर मी असं वर निघालो होतो. आम्ही दोघं असं या बाजूला आल्यानंतर त्याने मला थांबवलं त्या मुलगीनं आणि मला म्हणले तुम्ही थांबा. म्हणलं काय? तर म्हणले तुम्ही दुपारी मला म्हणला की असं करायचं तसं करायचं, तर होला हो म्हणला. आणि संध्याकाळी तुम्ही मला चेष्टेत घेतलं आणि मित्रासने ते सगळं सांगितलं. तुमचा स्वभाव चांगला आहे म्हणले, तुमच्याकडं विनोदाचं स्किल आहे, तुम्ही लोकांना मुलांना हसवता, पण तुम्ही बोलताय तसं वागत नाही. तुम्ही बोलाल तसं वागाल तर जग जिंकाल. त्या क्षणाला ठरवलं बारक्या पोराला सुद्धा आवाजाव बोलवायचं. मी किती पुस्तकं वाचली ह्यावरून इथं उभा नाही, त्या क्षणानं मला शिकवलं की आपण बोलल तसं वागायचं. आज तुमच्यासमोर त्या कुठे गेल्या, त्यांचं नाव काय मला आयुष्यात माहिती नाही, पण ती एक सीख मला देऊन गेली की दुसऱ्याचा रेस्पेक्ट करायचा. त्या क्षणापासून मी लहान मुलाला सुद्धा आवाजाव बोलवतो. सरांना म्हटलं मी 3 वाजता येतो, सर 3ला आलो का नाही. आज अखेर मी 5 मिनिट कुठं लेट नाही किंवा येतो म्हणून गेलो नाही असं झालं नाही. मला त्या कॉलेजच्या जीवनानं मला शिस्त दिली. मी हुशार आहे का? तर अजिबात नाही. माझ्यात गुणवत्ता आहे का? तर अजिबात नाही. सातत्य, संपर्क आणि नम्रतेच्या बळावर 2000 कार्यक्रम लेकरांना केले. हे कॉलेज आपल्याला लेकरांना देत असतं की आपलं जीवन बदलून टाकतं. आजपासून आपण ठरवायचं की आपल्याला काय करायचं आहे. आपल्या